माझं नाव सतीश महादेव गावडे. मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. आमच्याच गावातील एक इस्माने आमच्यावरती बोगस खोटी केस केली 1/4/2019 रोजी. नंतर ते बारामतीतील डॉक्टर पांडुरंग संभाजी गावडे यांच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. ॲडमिट झाल्यानंतर तेथील त्या डॉक्टरांनी सरकारी रुग्णालयात कार्यरत नसताना त्यांच्या स्वतःच्या लिगल सर्टिफिकेटवरती एच.जे. हॉस्पिटल मेडिकल ऑफिसर डॉक्टर पांडुरंग गावडे असा एच.जे. हॉस्पिटल बारामती ह्या सिल्वर जुबलीचा जुना शिक्का मारल्यानंतर त्या पेशंटला दिल्यानंतर त्या डॉक्टरांनी बारामती न्यायालयामध्ये साक्ष दिली की सही आणि शिक्का माझाच आहे. म्हणजे भगवद्गीते अशी पवित्र गाथ्यावरती हात ठेवून डॉक्टरांनी एवढं खोटं असताना सुद्धा प्रत्यक्ष सांगितले की ही दिलेलं सर्टिफिकेट माझंच आहे आणि त्यावर सही आणि शिक्का माझंच आहे. म्हणजे ते भगवद्गीतेचाही त्यांनी अपमान केला. दुसरी गोष्ट नंतर आमच्या लक्षात गोष्ट आली की नंतर मी एक माहिती अधिकार सिल्वर जुबली उपजिल्हा रुग्णालय बारामती येथे टाकल्यानंतर तिथं उघड झालं की हा डॉक्टर त्या कार्यकाळात तिथं उपलब्धच कार्यरतच नव्हते. म्हणजे त्यांचा कार्यकाळ 2009 ते 10पर्यंतच होता. परंतु त्यांनी शिक्क्याचा वापर 2019 1/4/2019ला केला. नंतर मी वरिष्ठांना लेखी तक्रार केली की बाबा ह्या डॉक्टरने कार्यरत नसताना एक बोगस शिक्क्याचा वापर केलेला आहे, त्यांच्यावरती योग्य ती कारवाई करा. नंतर आम्ही आरोग्यमंत्री आंबेडकर साहेब यांच्याकडे तक्रार दाखल केली. त्यांनी लागलीच आदेश दिले की ह्यांच्यावरती गुन्हा दाखल करा. त्यांनी बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार कलम 3 व 13 नुसार यांच्यावरती कारवाई करण्याचे आदेश दिले. नंतर आपल्या चिवडशेट्टी साहेबांनी पत्र काढलं की बाबा वर्ग उपजिल्हा रुग्णालय अधिकाऱ्यांनी येऊन तक्रार दाखल करावी. मग नंतर महेश जगताप उपजिल्हा रुग्णालय अधिकारी यांनी बारामती शहर पोलीस स्टेशन येथे जाऊन 20/3/2026 रोजी लेखी तक्रार दिली की बाबा ह्यांनी आमच्या कार्यरत नसताना सही शिक्क्याचा एच.जे. हॉस्पिटल बारामती या शिक्क्याचा वापर केला. त्याच्यामुळे त्यांच्यावरती बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात यावा. आणि एवढा गुन्हा दाखल झाल्यानंतर आज काय मागणी आहे तुमची? मागणी काय आहे तुमची आता? माझी एकच मागणी की अशा ज्या डॉक्टरला देवदूत मानतो पण अशा या पूर डॉक्टरने असे सर्टिफिकेट खोटे सर्टिफिकेट जवळजवळ 8 वर्ष वापरलेले. म्हणजे कार्यरत नसताना 2019ला कार्यकाळ त्यांचा 2011पर्यंत वापरलं त्यांनी 2019ला. म्हणजे कार्यरत नसताना हा शासनाची फसवणूक केली, माझी तर केलीच, पोलिसांची फसवणूक केली, म्हणजे न्यायदेवताची सुद्धा फसवणूक केली. अशा डॉक्टरवरती ताबडतोब अटक करून कारवाई करावी. त्यांना जामीनसुद्धा नाही मिळाला पाहिजे. मला तर वाटतंय ह्या डॉक्टरची कसून चौकशी केली तर मला वाटतंय ते कॅप्टन खरातसारखा प्रकार या बारामतीमध्ये सुद्धा उघडकीस येईल. कारण त्यांची संपत्तीसुद्धा आता इतकी जबरदस्त झाली की ह्या खोटे सर्टिफिकेट देऊन लाखो रुपये ह्या डॉक्टरांनी कमवलेले आहेत. माझी एकच विनंती आहे की तात्काळ या डॉक्टरला अटक करून CBI चौकशी करून ह्याची संपत्ती व सगळं आजपर्यंत केलेला कारभार उघडकीस येईल. दुसरी गोष्ट, ह्या डॉक्टर मला ऐकायला मिळालं की हा डॉक्टर माझ्यावरती खोटे गुन्हे दाखल करणार आहेत. कारण हा पैपावणीसुद्धा ते गुंडगिरीचे आहेत आणि हा डॉक्टरसुद्धा मोठा गुंडगिरीचे आहेत. कारण ह्या गुंडगिरी लोकांना हा सर्टिफिकेट देतोय, त्याचे माझ्याकडे सर्व पुरावे आहेत. माझी एकच विनंती आहे या मीडियाद्वारे की या डॉक्टरला ताबडतोब अटक करा, त्याचा जामीनसुद्धा रद्द करा. कारण मला 8 वर्षे ह्या डॉक्टरच्या सर्टिफिकेटमुळे नाहक माझ्या वडिलाला अपंग असताना या कोर्टामध्ये खेट्या घालावं लागल्या. त्यांना सहन नसं झालं, यांचा म्हणजे मनस्ताप झाल्यामुळं माझ्या डॉक्टरला एका अपंग व्यक्तीला प्राण गमावावा लागला. मग एवढं प्रकरण मोठं असताना वरिष्ठांनी दखल घेऊन तात्काळ या डॉक्टरला अटक करून त्याची चौकशी लावावी. आणि मी एवढं झाल्यानंतर मेडिकल कॉन्सेप्टला सुद्धा एक लेखी तक्रार करणारे अशा पूर डॉक्टरचे सनदसुद्धा रद्द करावी. आणि मुख्यमंत्री सहायता कक्ष यांना सुद्धा मी सांगणार आहे की बाबा एक लेखी पत्र देणार आहे की ह्यांच्या मुख्यमंत्री सहायता कक्षाच्या जेवढ्या हे आहेत शासनाच्या सोयी आहेत ते तात्काळ बंद करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जोपर्यंत ह्या केसचा निकाल लागत नाही तोपर्यंत हे हॉस्पिटल सील करण्यात यावे. जय हिंद, जय महाराष्ट्र. संबंधित जो डॉक्टर